अनुष्काची काळजी घ्या, तिला एकटं सोडू नका, तिला सोबत घेऊन झोपा. जर वॉर्डन आणि आया यांनी आमचं ऐकलं असतं तर आज आमची मैत्रीण जिवंत असती. या भावना होत्या अनुष्का पाटोळे हिच्या मैत्रिणींच्या. 4 जानेवारीला संपूर्ण लातूर शहर हादरलं ते एका घटनेनं. लातूरच्या नवोदय विद्यालयात शिकत असलेल्या 12 वर्षांच्या अनुष्का पाटोळे या मुलीनं छोट्या टॉवेलच्या साहाय्यानं स्वतःला संपवलं. या घटनेची माहिती मिळताच अनुष्काच्या कुटुंबातल्या लोकांनी लातूरच्या नवोदय शाळेत गर्दी केली. आपली मुलगी असं करू शकत नाही. अनुष्काला शाळेतल्या लोकांनी गाडीच्या डिकीत टाकून नेलं हे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. तिनं स्वतःला संपवलं नाही, तिचा खून झाला असा आरोप अनुष्काच्या आईनं केलाय. पण अनुष्काच्या मृत्यूनंतर लातूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. लातूरच्या गांधी चौकात महिलांनी आंदोलन केलं. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत 2 संशयित महिलांना अटक सुद्धा केली. पण आता या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. अनुष्काच्या मृत्यू प्रकरणात कुणाला अटक झाली, अनुष्काच्या मैत्रिणींचं काय म्हणणं होतं, सीसीटीव्ही मधून काय समोर आलं, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते थोडक्यात सांगतो. तर लातूरच्या औसा तालुक्यातल्या टाका गावात राहणारं किरण पाटोळे यांचं कुटुंब. किरण यांची मुलगी अनुष्का ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिनं 5वी नंतर नवोदयची परीक्षा दिली. तिची शाळेत निवड झाली आणि गेल्या वर्षीच्या जून पासूनच ती लातूर पासून जवळच असलेल्या चिंचोली राव इथल्या नवोदयच्या शाळेत शिकायला गेली. स्वभाव अतिशय शांत, त्यामुळं तिथं सगळ्यांशी पटायचं. शाळेत सुद्धा तिचं कौतुक व्हायचं. पण 4 जानेवारीला सकाळी 9 वाजता किरण पाटोळे यांना अनुष्काच्या शाळेमधून फोन आला. शाळेतल्या मॅडमनी सांगितलं, ताबडतोब लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला या. अनुष्काच्या वडिलांनी वारंवार त्यांना विचारायचा प्रयत्न केला, पण त्यांना उत्तर मिळालं, काहीही झालेलं नाहीये. तुम्ही फक्त लवकरात लवकर लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला या, मग बोलू. पण जेव्हा पाटोळे कुटुंब सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचलं तेव्हा समोर होता अनुष्काचा मृतदेह. शाळेकडून सांगण्यात आलं, रविवारी सकाळी अनुष्कानं टॉवेलचा वापर करून स्वतःला संपवलं. ही बातमी टाका गावासह संपूर्ण लातूर शहरात पसरली आणि शाळेत नातेवाईक, गावातले लोक, पालक यांची गर्दी जमली. एवढी लहान मुलगी असं टोकाचं पाऊल कसं उचलू शकते असा प्रश्न विचारत तणाव वाढायला लागला आणि लातूर MIDC पोलिसांचं पथकही घटनास्थळी दाखल झालं. तेव्हा शाळा प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं, जेव्हा आम्ही अनुष्काच्या रूममध्ये सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान पोहोचलो तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. आम्ही तिला जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तोवर तिचा मृत्यू झाला होता. पण शाळा प्रशासनाच्या या माहितीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. कारण जर ही घटना सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान घडली होती तर तिच्या कुटुंबाला 9 वाजता फोन का करण्यात आला? जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या हॉलमध्ये कुणीच नव्हतं का? शिवाय एवढी छोटी मुलगी एका छोट्या टॉवेलचा वापर करून टोकाचं पाऊल कसं उचलू शकते? जर तिनं टोकाचं पाऊल उचललं असेल तर तिच्या हातावर आणि डोक्यावर जखमा कशा काय? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यामुळं अनुष्काची हत्या झाली का असा प्रश्न चर्चेत आला. पण आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणातील एक एक गोष्ट उलगडताना दिसत आहे. जेव्हा पोलिसांनी अनुष्काच्या शाळेत जाऊन या घटनेची चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी अनुष्काचा मृत्यू झाला त्याच्या आधी एक दिवस शाळेत एक घटना घडली, ज्यामुळं अनुष्कानं हे टोकाचं पाऊल उचललं असा संशय व्यक्त केला जातोय. शाळेच्या बाथरूममध्ये एका भिंतीवर हृदयाचं चिन्ह काढून त्यात मुलामुलींची नावं लिहिली होती. त्यावरून अनुष्कावर संशय घेण्यात आला आणि शाळेतील आया लता गायकवाड आणि वॉर्डन पल्लवी कनसे या दोघींनी सर्वांच्या समोर अनुष्काला मारहाण केली. अनुष्काच्या मैत्रिणींनी पोलिसांशी बोलताना दावा केला आहे की सर्वांसमोर झालेली मारहाण आणि वर्गासमोर झालेला अपमान यामुळे अनुष्का प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती. ज्या दिवशी मारहाण झाली त्या दिवशी अनुष्का दिवसभर कुणाशीही बोलली नाही, पण ती रडली सुद्धा नाही. ती फक्त शांत आणि निराश होती. तिचा हा बदललेला स्वभाव पाहून आम्हाला भीती वाटत होती. त्यामुळं याची कल्पना वॉर्डन आणि आया यांना दिली होती. तुम्ही अनुष्काची काळजी घ्या, तिला एकटं सोडू नका, तिला सोबत घेऊन झोपा असं सुद्धा सांगितलं होतं. पण आमच्या म्हणण्याकडे वॉर्डन आणि आया यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कोणतीही खबरदारी घेतली नाही. जर त्यांनी खबरदारी घेतली असती तर आज आमची मैत्रीण वाचली असती. लातूरच्या या नवोदय विद्यालयात याआधी अनेक घटना घडल्या आहेत. मार्च 2024 मध्ये एका शिक्षकाने मुलांचं शोषण केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर 6 महिने आधी स्वच्छतागृहाचं पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यानं 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. आता अनुष्काच्या या प्रकरणानं गेल्या काही वर्षातील तिसरी मोठी घटना समोर आली असून या वारंवार घडणाऱ्या प्रकरणामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्काचा 4 जानेवारी 2026 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात तिचे वडील किरण पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून MIDC पोलीस ठाण्यात पल्लवी सचिन कनसे आणि लता दगडू गायकवाड या 2 महिलांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108, 115(2), 3(5) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी अशी माहिती दिली की ई-साक्ष ॲपद्वारे घटनास्थळाचं चित्रीकरण करण्यात आलं आणि शाळेचे CCTV फुटेज आणि हजेरी पट जप्त करण्यात आले आहेत. अनुष्काच्या मृतदेहाचं शवविच्छेदन सोमवारी दुपारनंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा करण्यात आलं. रिपोर्ट्समध्ये अनुष्कानं गळफास घेऊन स्वतःला संपवलं असल्याचं स्पष्ट झालंय. या घटनेनंतर लातूर शहरात प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. केजीतल्या सकल दलित मातंग समाज कृती समितीच्या वतीनं केजच्या तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आलं. या घटनेची CBI चौकशी करण्यात यावी, स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, दोघींवर कठोर कारवाई करण्यात यावी, शिवाय वसतिगृहाच्या CCTV फुटेजची चौकशी करावी, अन्यथा बंद पाळू, रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. तर लातूर विद्यार्थी काँग्रेसनं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी SIT स्थापन करून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. या प्रकरणातल्या कोणत्याही आरोपींची गय केली जाणार नाही अशी माहिती दिली. पण अनुष्काच्या आईने या प्रकरणात धक्कादायक दावे केलेत. अनुष्काच्या आईचं म्हणणं आहे की CCTV मध्ये स्पष्ट दिसत आहे की अनुष्काला शाळेतले लोक हे गाडीच्या डिक्कीत टाकून नेत आहेत. जर तिला दवाखान्यातच न्यायचं होतं तर गाडीमध्ये मांडीवर बसून न्यायचं ना, डिक्कीमध्ये घेऊन जायचं कारण काय? म्हणजे शाळेतल्या लोकांनीच तिला मारलं, तिला पोस्टमार्टम रूममध्ये नेलं आणि नंतर आम्हाला कॉल केला. अनुष्का स्वतःला संपू शकत नाही, तिची हत्या करण्यात आली आहे. याआधीही तिला मारहाण झाली होती, तेव्हा मी तिला समजवलं होतं. घटनेच्या 2 दिवस आधीच अनुष्काचं माझ्याशी बोलणं झालं होतं, तेव्हा मला खाऊ घेऊन ये असं ती म्हणाली होती. मग ती असं टोकाचं पाऊल कसं उचलू शकते? तिची हत्याच झाली आहे असं अनुष्काच्या आईचं म्हणणं आहे. यात पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनुष्कानं गळफास घेतल्याचं समोर आलं असलं तरी तिच्या अंगावर जखमा कशा झाल्या याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. सध्या तरी या प्रकरणात योग्य तो तपास करून अनुष्काला न्याय द्या अशीच मागणी होत आहे. आता या दोन्ही महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पण सध्या तरी सगळीकडे चर्चा आहे ती अनुष्काला मारहाण झाली का, तिचा मानसिक छळ झाला का आणि त्यामुळं तिचा मृत्यू झाला का या अनुत्तरित प्रश्नांची.